डोळ्यांचे सांगतो इतिहासाचे साऱ्या हिंदूचं, साऱ्या ठाण्याचं, साऱ्या जगाचं उद्या चर्चा. हक्क मागाया, हक्क मागाया, हक्क मागाया, काढलाय मोर्चा. जाऊदे काय सगळा भरला, हक्क मागाया, काढलाय मोर्चा. जाऊदे काय सगळा भरला. काय केले ते परत किती जंगल वापल झाले, किती जंगल वापल झाले, किती जंगल वापल झाले. आरक्षणाचा हक्क देते संविधान घुसखोरी करू नका सुद्या रे जाणीला पिवळा आणि सप्तरंगी झेंडा फडकला निळा पिवळा आणि सप्तरंगी झेंडा फडकला आदिवासी जागला रे आदिवासी जागला आदिवासी जागला रे आदिवासी आदिवासी जागला रे आदिवासी जागला आदिवासी जागला रे आदिवासी जागला आदिवासी जागला रे आदिवासी जागला आदिवासी जागला मग तरी पण ते येऊन जातील पण आपल्याला पाणी पिण्याला सुद्धा मग पाणी नाही दिलं सुद्धा खटा सुद्धा वापरून देत नाही. तर आपण सांगतो जेसीपी आम्हाला लावायचे आहे, जेसीपी लावून देत नाही. म्हणजे मजूर कर गवता खटा वापरा माणसा भेटतात का जी पोटा पाण्यासाठी केंद्रात कुठे कुठे कामात धंदे जातात. एवढी लोक येतील का आपल्या कामात धंद्याला. त्याच्या पोट त्याला भरता येत नाही. पलाटा काढल्यात पोटासाठी मजुरी आम्ही लोकांची कुल्ली माल्यांची केली. किती तेव्हा मजुरी द्यायचं 3 रुपये नाही तर 2 रुपये 2.5 रुपये असं आम्ही कुल्ल्याची कामा केली आणि त्यात पलाटा काढली. त्याच्यावर आज आमचं रस्ता चालतंय. मला 80 वर्ष झाले पण ह्या तिथनं कधी खायला पाहिजे का आधी देशातली नावावर साठी उपाध्यक्ष आनंदाला इतर आपणच देतो. पाहुणे सगळे नुसतं आकडे नाही तर काय जिवंत माणसं आहेत, कुटुंब आहेत. एका माणसाच्या मागे 4-5 लोक आहेत, त्याची मुलं आहेत, त्याचा उदरनिर्वाह करण्याचं काही नुसते आकडे नाही. बरोबर. त्याच्यापैकी आपले जे दावे आहेत ते 3,598 नामंजूर झालेले आहेत. त्या 22 जण आपले तरी नामंजुरीमध्ये असतील. त्याच्यात देखील आपण फॉरेस्टरचा अभिप्राय आहे की नाही, नमुना अर्ज आहे तो भरलाय की नाही, ग्रामसभेचा ठराव आहे की नाही, दंडाच्या पावत्या आहेत, आम्हाला फॉरेस्टरने दंड केला त्याच्या पावत्या आहेत, आम्हाला नोटीस दिल्या त्याच्या पावत्या आहेत. 2005 पूर्वीच्या आमच्याकडे काही पुरावे आहेत. तरी देखील आमचा दावा ज्येष्ठ व्यक्तीचा जबाब आहे त्याचा ऍफिडेव्हिट आहे, प्रतिज्ञापत्र आहे. असं असताना देखील आमच्या फायली रिजेक्ट केलेला आहे. किती 3,598 नामंजूर केले. मोर्चा जो ठेवलेला आहे त्या आपण प्रांत ऑफिसला गेलं सलग 13 दिवस काढून सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी आपल्यावरती काही लक्ष दिलाय का? हा दिला तर आपण इथे बसलो असतो का? आज 13 दिवस होतं टाकं त्या पाण्याचा आपण कुठलाही न विचार करता जो पाणी पिला त्या पाण्याने प्रत्येकाचा आवाज बसला, काही बेमार पडले आणि बेमार पडून आपण दवाखान्यात गेलो, कुठे जाऊन सुधारलो, तरी पण या अधिकाऱ्यांना त्याची जाण किंवा लाज वाटली नाही.
लाज वाटली असती तर आज आपण या इथे बसलो नसतो. कारण ग्रामपंचायतला आपल्या काटे असो, तांबा असो, दिमागुर्गी असो, लाकिवली असो, पिंपीपाडा, अमराई या ग्रामपंचायतची जी आपली स्थल पंचनामा ज्या करायच्या आहेत त्या झाल्याशिवाय केली मागणी केल्याशिवाय आपण इथून जाणार आहेत का? आज किती वर्ष आपण आपल्या फुलाटावरती काकडी, भेंडी, त्यानंतर भात सगळ्या गोष्टी करून तरी सुद्धा यांना शासनाच्या विहारानुसार शासनाचेच अधिकारी आपल्याला कुठेतरी पाय साठी आहे. या आंदोलनासाठी उपस्थित जिल्ह्याचे उपाध्यक्ष सागर भाऊ, राज्याचे कामगारांचे सचिव महेंद्र भाऊ, तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ, उपाध्यक्ष गुरुनाथ भाऊ, योगेश भाऊ, सचिव तानाजी भाऊ आणि सर्व सक्रिय कार्यकर्ते. आज जवळजवळ आपल्या संघटनेला 43 वर्ष झालेले आहेत आणि स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होतील आता 2 वर्ष. तरी सुद्धा आपल्या आदिवासी परिस्थिती अशी आहे की आपल्याला जे पण हक्क पाहिजे त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागते, आंदोलनं करावं लागते आणि त्यासाठी फक्त संघटना उभी राहते. आणि स्वातंत्र्यानंतर जर आदिवासी परिस्थिती आहे ती खूप खेदाची गोष्ट आहे आणि जे आपण मागणी करतो संघटनेच्या माध्यमातून त्यांचा एक विषय म्हणजे वनजमीन. वनजमीन हा खूप मोठा विषय आहे. जवळजवळ आता इथं आलेल्या आया पाया म्हाताऱ्या जवळजवळ 70-80 वर्षाच्या असतील तरी सुद्धा त्यांना वनपट्टा भेटत नाही आणि त्यांना प्रत्येक वेळी आंदोलनामध्ये आपल्या घरदार म्हणून यावं लागतं. मागच्या वेळेला आपला आंदोलन झालं प्रांतावर 11 ते 12 दिवसाचं आंदोलन झाला. त्या आंदोलनामध्ये आपल्या बरेचशा फाईली त्या कलेक्टरला पाठवण्यात आल्या, परंतु त्या फाईली ग्रामपंचायतीच्या होत्या. त्या फाईली जे शिपाई आहेत वन परिक्षेत्राचे त्यांनी त्या फाईली ग्रामपंचायतीमार्फत स्वीकारल्या नाही आणि त्यांनी जेव्हा ग्रामपंचायतचे अधिकारी आपण कोण जात असतो तर त्यांना एकच ते उत्तर द्यायचे त्या आम्हाला वरिष्ठांचा आदेश आला नाही म्हणून ह्या फायदे आम्ही स्वीकारत नाही. परंतु माझा एक त्यांना सांगणं आहे, जर तुम्हाला वरिष्ठांचा आदेश येत नसेल आणि तुम्हाला काही माहिती नसेल मग तुम्ही कशी काय शिपाई? फायदे स्वीकारण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचा आदेशच आवश्यक नाही तर तुम्ही त्या तुमच्याकडे ठेवा. भले तुम्हाला काही करायचं नसेल ते करू नका, पण तुम्ही उत्तर दिले का आम्हाला वरिष्ठांचा आदेश नाही किंवा तुम्ही आम्हाला जी यादी पाठवली त्याच्यात ते आम्ही करणार, तर हा तुमची मानसिकता नाही करण्याची हे आम्हाला दिसून येतं. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आम्ही हे जे आलेलो आहोत ते फक्त ज्यांचे सरपाणी आणि फायलीच्या ग्रामपंचायतीला आहेत तुम्ही लोक आलेले आहोत. जर तुम्ही आज आमची मागणी स्वीकारली नाही किंवा त्याचा पाठपुरावा तुम्ही पुढे गेला नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही भिवंडी तालुक्यामध्ये करू शकतो ही आमची क्षमता आहे. आणि आज आम्ही हे सर्व केल्यामुळे शिवाय जाणार नाही. चर्चा लावून बोलवलाय त्यामुळे मी बोलत नव्हतो, पण बरेच जणांचा आग्रह होता गुरुनाथ भाऊ बोलला पाहिजे 2 शब्द. तर बोलण्याचा काय कारण नाही. फॉरेस्ट आता आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करणार आहेत असं त्यांचं निरोप आहेत आपल्याला. परंतु मागच्या वेळेस माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे स्थलपाणी अहवाल केला फॉरेस्टर आहे त्यावेळेस वन समिती अध्यक्ष, सचिव, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामसेवक, तलाठी ही पूर्ण ठिकाणी आपण जे आपल्या फायले आहेत वन दावे आहेत त्याची स्थानिक पंचनामा झालेला नाही. तो पडताळणी अहवाल करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी
सर्वजण आलेलो. सगळ्यांचे पलट आहेत ना? कोणी काय असं काय त्याचं पलट नाही? पलट नाही ना? आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. आम्ही चांद सूर्यापासून रहिवासी, आम्ही चांद सूर्यापासून रहिवासी. आम्ही जंगलचं राज वनवासी, आम्ही जंगलचं राज वनवासी. आम्ही वारले नदीचं वारली, आम्ही वारले नदीचं वारली. आम्ही कालबाई नदीचं टोली, आम्ही कालबाई नदीचं टोली. आम्ही वरणा नदीचं वारली, आम्ही कालबाई नदीचं टोली. आम्ही दंड अरण्याचं मौली, आम्ही दंड अरण्याचं मौली. अजतसई जंगली भावली, आम्ही दंड अरण्याचं मौली, आम्ही दंड अरण्याचं मौली. अजतसई जंगली बोली. आम्ही जंगलचं आंदोलनासाठी आपल्याला ओळख करून देतोय. ओळख आहे. दोन्ही मेंबर भेटून गेले. तालुक्याचे अध्यक्ष राजू, ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सागर, अध्यक्ष प्रदीप भाऊ त्यांची ओळख आहे. यांची पण ओळख. हे असतात नेहमी आपल्या एकदा. चंद्रमोर आहेत उपाध्यक्ष, योगेश काटेला उपाध्यक्ष. चिंबीपाडाचा भाग आहे तिकडचा ते उपाध्यक्ष, ते गुणाभाऊ पारले तिकडचा भाग. म्हणजे प्रत्येक भिवंडी तालुका काण्याकोपऱ्यातून सर्व लोक आहेत, प्रतिनिधी आहेत. मोत्रमभाऊ नामपुरा लाखिवलीचा भाग तिकडे ते उपाध्यक्ष आहेत. स्वाती शिंदे उपाध्यक्ष, पडग्यान तसे कविताताई कदम तिकडे खारगावचं आहे. ते काल त्यांचं आंदोलन तिकडे झालं. यांच्याबरोबर आलो. भरत भाऊ गडक सहसचिव आहेत. आणि तुमचं निवेदन घेऊन ते आले. हे द्या ना कॉपी. मला शांतपणे सांगा, आता आपल्याला नक्की म्हणजे आता थोडीशी आयडिया दिली की 219 दावे जे ग्रामपंचायत लेवलला तुम्ही कारण त्याची यादी आमच्याकडे नाही. काम काय करायचं, कारण तुम्ही आम्हाला ते परफेक्ट ज्यावेळेस यादी येईल तेव्हा आमची माणसं तिथे येते किंवा ग्रामपंचायतीने आम्हाला बोलवलं पाहिजे की ही तारीख आहे बाबा, या तारखेला तुम्ही या. कारण आता कसं आहे, काल परवा तुमचं ते लेटर दाखवलं आपलं वज्रेश्वरी. कारण काल दादा तिकडे वज्रेश्वरीला होते, त्यांचं वज्रेश्वरीचं ग्रामपंचायतचं लेटर आलं होतं की अमुक अमुक एवढे दावे, त्या दाव्यांच्या मोजणीसाठी तुम्ही उपस्थित राहा. माझ्याकडे लेटर आलं की मी त्यांना पाठवलं. लेटरच नाही आलं तुम्ही कसं काय पाठवलं? हे बघा, तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आम्ही ज्या ज्या ग्रामपंचायतीने प्रत्येक वन हक्क समितीने मागणी केलेली आहे. वर्षानुवर्ष जवळजवळ 1 वर्षांनी नाही ते 2-4 वर्षापासून मागणी करतात. हे पण लेटर आहे, त्याच्यामध्ये गेलेले आहेत आमची माणसं. हे तुमचे लेटर आहे, त्याच्याकडे गेलेले आहे. आणि दुसरी गोष्ट एक तुमच्या महत्वाच्या बातमीसाठी सांगतो, जवळजवळ 2014 दावे तुमचे भिवंडीचे मंजूर आहेत. 2014 दावे मंजूर आहेत. 3598 नामंजूर आहेत. पण ते नामंजूरवरती नामंजूर म्हणजे ऐकून घ्या, लोक आहेत, संख्याच आहे. नामंजूर झाले तर त्याच्यासाठी काय कमी आहे ते तुम्ही माझ्या हातात नाही. ते आम्ही आम्ही ते तुम्हाला सांगायला. पण एवढं आहे तुमच्याकडे. डाटा जरा थोडा साहेब ऐका ऐका आम्ही तुमच्याकडे फक्त स्थल आणि संयुक्त स्थल पाणी नाही मागणीचं नाही. अहो तुम्ही दररोज या. पण हे कसं आहे की मला असं लेटर आलं पाहिजे ना ग्रामपंचायत, मग मी माझ्या ग्रामपंचायतने वन हक्क समितीने पत्र व्यवहार केलं. याच्या अगोदर मॅडम होत्या,
नाही पण आता इथे सगळीकडे प्रत्येक ग्रामपंचायत केलेलं आहे. ऐका प्रत्येक ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेले नगर समितीने, पण त्याच्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. 271 फायली घ्या, 271 जी आहे ती पेंडिंग आहे. बरोबर. आता तुमच्याकडचे जी गाव आहेत तुम्ही सांगतो, आता जून अंजुरकी तुमच्याकडे आहे. बरोबर, मी देतो ना तुम्हाला एक मालोडीचे 10 तुमच्याकडे आहेत. बरोबर. गणेशपुरी इथे आहे ना, तुम्हाला एक देतो ना. गणेशपुरी इथं आहे. गणेशपुरीचं काल त्यांचे झाले ना वज्रेश्वरी तांब्याचा भाग आहे, घाण झालेला भाग ते आपल्याकडे आहे. 10 झाले. हा घाल झालेलं ते प्रांतांनी घाल केलेलं आहे, त्यामुळे ते नव्याने फाईल तयार होते आणि स्थळपाणी करून राहिले. कुह्याचं आपल्याकडे आहे, कोलिबी आहे आपल्याकडे, त्यानंतर खडकी आपल्याकडे आहे. मला यातले एक झेरॉक्स घ्या, म्हणजे काय होईल त्या मनपालांना आहे ना तशा नांदेडले आहे, सूचना पारडी लावू. हे सर्व आपलेच कार्यक्षेत्रातील साहेब या फायली आहेत. या आम्ही आता विनंती भरपूर करून झाली, आता विनंती नाही करणार आता आम्ही. बघा तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा हे मी बघतोय तुमचं सगळं निवेदन, आणि हे आता मी जो डाटा काढला याच्यामध्ये हे नाहीये. आता माझ्याकडे जर हे जर असं आलं तर हे मी तुम्हाला वनपालांना प्रत्येकाला पाठवलं जातं. ऐका नाही, हा डाटा आमच्याकडे होता, घाल झालेला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे येते आहे, पण याच्या व्यतिरिक्त वन हक्क समितीकडे काय आहे ते ग्रामपंचायतीकडे आहे. त्याचं काय करणार तो सुद्धा प्रश्न आहे. तर तो कार्यक्रम तुम्ही लावा स्वतःहून. मला स्वतः जरा तुम्ही पदाधिकाऱ्यांनी थोडी मेहनत घेऊन मला ते द्या. काय आम्ही मदत करू ना तुम्हाला. आम्ही सहकार्य pending आहे करणार. ना, ते द्या. तुम्हाला जी त्यानुसार मदत लागेल आपण ती तुम्ही सांगा. त्याची सारखा लावून ते तुम्हाला मी माझी माणसं पाठवून तुम्हाला तुमचं सगळं जे जे काय उर्वरित आहे ते पूर्ण करून देण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. म्हणजे आश्वासन देऊन आश्वासन स्वतः येईल पाहिजे आता तर. आम्हाला आश्वासन नका, आता कारण मी कृषी करायचं आहे. स्वतः तुमच्या समाजाचा माणूस आहे लक्षात हे ठेवा. आता आणि मला सुद्धा ते आवडणार नाही. आणि असं काही नाही संघटना नाही, कोणी मला कधी रात्री अपरात्री फोन केला तरी चालेल आणि मला कधीही भेटायला या. माझा कोणी आदिवासी बांधव मला लोकांची भेटायला मदत या. घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या पत्रात काय करेल त्या बघा. सुट्टीचा तुम्ही गेले तर तुम्हाला लोकांचा तेवढाच एक या होईल, दुवाही भेटेल. पाड्याला येणार आहेत, ह्या तारखेला भोयाच्या पाड्याला येणार आहेत, किंवा लाखिवलीला येणार आहेत, अलखिवलीला येणार आहेत, कवडला येणार आहेत, पारिवलीला येणार आहेत, पिंपलासला येणार आहेत. या सगळ्या ठिकाणची जेव्हा तारखा आपण आता घेतो तेव्हा त्या त्या ठिकाणी तिथला सक्रिय कार्यकर्ता, त्या गणागटाचा अध्यक्ष, ग्रामपंचायत अध्यक्ष आणि काही प्रमुख कार्यकर्ते आपल्याला त्या अधिकाऱ्यांसोबत राहावं लागेल. जेव्हा आपण राहू तेव्हा आपल्या फाईलचा विचार केला जाईल. जे आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी, या आंदोलनासाठी जे जे फाईल प्लॉट धारक आहेत ते आलेले नाहीत, याचा अर्थ आपण समजायचं की त्यांना अतिक्रमण प्लॉटाची गरज नाही. बरोबर ना? जे आलेले त्यांना गरज आहे का? अध्यक्ष प्रदीप भाऊ, तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष, सर्व संघटनेचे आपले जुंजार कार्यकर्ते आणि उपस्थित माझ्या संघटनेच्या बाबांनो आणि ताईंनो, सर्वांना जिंदाबाद. तर आम्ही वाढवलेलं ते जंगल आहे. जर आम्ही अतिक्रमण केलं असतं तर आम्ही कुठेतरी एखाद्या ब्रिटिशांच्या काळात असल्यासारखं आम्हाला वाटते की आम्ही अतिक्रमण केलंय, परंतु त्या ठिकाणी जे जंगल आहे, त्या ठिकाणचं झाड असेल, त्या ठिकाणचे जे काही फळं असतील, फुलं असतील, त्या प्रत्येकाशी आमचं नातं आहे. आपल्या सर्वांचं जे काही देव आहेत आपल्या आदिवासी संस्कृतीत, ते सर्व जंगल जे आहे, हिरवा, हिमाई, वाघोबा, कंसेरी, हे सर्व आपले देव आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही अतिक्रमण करत नसून त्या ठिकाणी आम्ही राहतो. त्या जंगलाशी आमचं नातं आहे. त्यामुळे आमच्या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुमच्या चर्चेमध्ये जे आले की तुमच्या शेऱ्यामध्ये तलपाणीच्या इतकी ताकद आहे, भविष्यात ती समिती ठरवेल. परंतु जेव्हा तुमचा शेरा हा पॉझिटिव्ह असतो, सकारात्मक असतो, तेव्हा कधीही समिती विरोधात जात नाही. त्या ठिकाणी त्या समितीचे हात सही करताना थरथरत नाही. त्यामुळे तुम्ही जे काही वस्तुनिष्ठ जो काही असेल, त्या ठिकाणचा जो काही स्थलपाणीचा अहवाल असेल तो करावा असे आम्ही तुम्हाला विनंती करतो.
या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आपल्या गावामध्ये जेव्हा आपले वन विभागाचे कर्मचारी येतील, आज आपल्या इथे तारखा जाहीर केल्या जातील, ही आपल्या शेवटची संधी आहे. याच्यानंतर आपल्याला वन जमिनीचा दावा संघटना म्हणून तरी आपण हाताळणार नाही. कोणत्याही गावामध्ये आपण शेतीच्या कामाला जर कुठे बाहेर गेलो, एखाद्या कामानिमित्त बाहेर गेलो आणि जर फॉरेस्टचे कर्मचारी येऊन गेले आणि आपला जर तलपाणीचा अहवाल झाला नाही तर आपली फाईल भविष्यात होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी आपल्या सर्वांना वन विभागाचे कर्मचारी जेव्हा आपल्या गावात येतील त्या दिवशी थांबून आपली जी काही लागवड आहे, आपण ज्या ठिकाणी त्या राहतो त्या ठिकाणी आपण नागली असेल, भात असेल, जे जे आपण लावतो ते त्यांना सर्व दाखवा. म्हणजे आपल्या त्या तलपाणीच्या अहवालामध्ये साहेबांकडून तसा शेरा मारला जाईल. या ठिकाणी तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे, साहेबांचा खूप आग्रह होता का आम्हाला जेवणाची काही असेल ते सांगा, नाश्त्याची सांगा. परंतु साहेब, आम्ही संघटना म्हणून सर्वजण जे काही येतो, आमचा पक्ष नाही, आमची संघटना आहे. म्हणजे लोकांना पक्षामध्ये भाड्याने गाड्या द्याव्या लागतात, त्याने येतानाच पाण्याची बाटल्याने नाश्ता द्यावे लागते. परंतु संघटनेमध्ये 500 रुपये दिवसाची मजुरी द्यावी लागते. पण इथे जे उपस्थित आहे हे सर्वांचे डोळे तुमच्याकडे आहेत. त्या सर्वांची जी आशा अपेक्षा आहे त्या तुमच्याकडून आहेत. आणि इथे जे उपस्थित आहे त्यांना कोणी आम्ही भाड्यासाठी पैसे दिलेले नाही, नाश्त्यासाठी जेवण दिलेलं नाही, काही दिलेलं नाही. आमच्या वन जमिनीचा दावा हा आमच्या नावावर झाली पाहिजे. आम्ही जी शेती करतो ती माझ्या नावावर झाली पाहिजे. त्यासाठी सर्व लोक आलेले आहेत आणि तुम्ही आम्हाला जो काही सहकार्य केला त्यासाठी मी तुमचे आमच्या तालुक्याच्या वतीने तुमचं मी आभार मानतो. आपल्याला काही बोलायचं आहे साहेबांना, ठाकरे साहेबांना. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि जो कृषी कार्य ठरवलं तो या ठिकाणी जाहीर करावा. धन्यवाद. मला 2 शब्द तुम्ही म्हणण्याची संधी नको. सर्वप्रथम श्रमजीवी संघटना महाराष्ट्रात म्हणजे जे काही आज सर्व संघटक पदाधिकारी सर्व माझ्या आजूबाजूला मला जो काही त्रास वनविभागामुळे झाला असेल त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात असं काही होणार नाही असं मला भाव देतो. आता जसं यांनी सांगितलं साहेबांनी जे आदिवासी तालुका आहे तर तो आमच्या टेकणीवर सर्व अवलंबून आहे. तसं काही नाही. तुम्ही दावा दाखल करताना तुमच्याकडे ज्या काही त्याला आवश्यक गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्या सर्व बाबी तुम्ही त्याला जोडा. तो जेणेकरून तो दावा नामंजूर होणार. कारण दावा मंजूर करणं हे सर्व काही आमच्या हातात नाही. हे फार वरच्या लेवलपर्यंतचं काम आहे. त्याला भरपूर स्टेप करू. पण आम्ही आमच्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून